आपण मराठीमध्ये एक म्हणणी ऐकली, साखरेचे खाणार त्याला देव देणार. याचा अर्थ किंवा आज सद्गुरू जे आम्हाला सांगतात त्याचा अर्थ एकच आहे. किंवा भगवान श्रीकृष्ण म्हणतात कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. जो फळाच्या मागे लागलेला आहे तो माझ्या राज्यामध्ये सगळ्यात शेवटी आहे, आणि जो कर्माच्या प्रती समर्पित आहे तो माझ्या राज्यामध्ये एक नंबरला आहे. सद्गुरू असं म्हणतात मुक्ती. मुक्ती म्हणजे काय हो? स्वातंत्र्य. एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही जर उतरला असाल तर जेवढ्या सहजपणे तुम्ही त्याच्यामध्ये प्रवेश करता तेवढ्या सहजपणे जर बाहेर निघता आला तर त्याला मुक्ती म्हणायचं. प्रपंच रचना सर्वही भोगुनी त्यागिली. त्याग करण्याची शक्ती तुमच्यामध्ये असली पाहिजे. ज्यावेळेस आम्ही सुखामध्ये असतो तेव्हा आम्हाला मुक्ती न पाहिजे. जेव्हा सुखाचं रूपांतर दुःखामध्ये होतं तेव्हा आम्हाला मुक्ती हवी. संसाराची जी शेवटची पायरी आहे, या संसाराच्या सर्व जन्म मृत्यूच्या अपेक्षांच्या आशा आकांक्षांच्या पाशातून बाहेर मुक्त होणं, शरीर आणि मनाच्या वृत्तीमधून पुढे जाणं, त्याला मुक्ती असं म्हणतात. परंतु इथे आपण सांसारिक जीवनामध्ये जरी धरलं तर सांसारिक जीवनामध्ये आम्ही जे नाते बनवतो ते आमचे मुक्त आहेत का? कुठेतरी आपण मारलेलो आहोत आणि कुठेतरी आपल्याला मोकळं व्हायचंय. मग मोकळं कुठे व्हायचंय? जिथे जबाबदारी आहे तिथून आपल्याला मोकळं व्हायचं. त्या मुक्तीबद्दल पण होत आहे. म्हणजे मुक्तीचा जो विषय आहे तो आम्हाला कशामुळे सुटका म्हणून हवा आहे, ती मुक्ती नाही. आम्ही मुक्तीचा अर्थ काय घेतला? सुटका. म्हणजे काय? एखाद्या गोष्टीत अडकलो यातून आमची सुटका झाली पाहिजे. जेव्हा भोग भोगण्याची संधी असते तेव्हा भोग भोगण्यामध्ये तो रममान होतो, आणि नंतर जेव्हा कळतं की अरे हा भोग नाहीये तर इथे मला जाळ टाकलेलं आहे, या जाळ्यात मी अडकलेलं आहे, मग त्याला सुटका हवी आहे. सुटका म्हणजे मुक्ती नाही. सद्गुरू आम्हाला म्हणतात मुक्ती म्हणजे तुमचं सुटका होण्याचा मार्ग नाहीये, त्यांच्यासाठी मुक्ती नाहीये ज्यांना सुटका हवी आहे. मग ही परमार्थातली जी मुक्ती आहे ती कोणासाठी आहे? म्हणजे समाधानी आहे, ज्यांचं समाधान ओसंडून वाहत. परमार्थामध्ये जी मुक्ती आहे, मोक्ष आहे, तो मोक्ष खऱ्या अर्थाने तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही समाधानी आहे. तुम्हाला एखाद्या गोष्टीचा त्रास होतोय आणि म्हणून त्यापासून तुम्हाला बाजूला व्हायचंय, ही मुक्ती नाहीये, ही पलायनवाद. उभं करण्यानंतर जी अपेक्षा आहे ती सुटका आहे, मुक्ती नाही. मग मुक्ती कधी? जेव्हा तुम्ही समाधानी आहे, तृप्त आहे पूर्ण. प्रपंच रचना सर्वही भोगुनी. भोगली सगळी. एखाद्याने कार घेतली, वापरली, 5-10 वर्ष 2-3 वेळा बदलली, सगळ्या प्रकारच्या कार वापरल्या, आणि तो आता म्हणतोय नाही आता आपली सायकल आणि ही 2 पायाची गाडी, बस तो मुक्त होऊ शकतो. आणि म्हणून तुम्ही जीवनामध्ये समाधानाचा मार्ग स्वीकारला पाहिजे, तृप्तीचा मार्ग स्वीकारला पाहिजे. आणि म्हणून सद्गुरू काय म्हणता की जेव्हा तुमच्या जीवनामध्ये समाधान ओसंडून वाहतो तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला मुक्तीचं काहीतरी किंमत. मुक्त तेव्हाच झालं पाहिजे, एखाद्या फळाने परिपक्व झालं पाहिजे, तेव्हा ते झाडापासून खऱ्या अर्थाने मुक्त होतं. आणि अजून मध्येच तर डाळ जाते, ते सडतं, लक्षात ठेवा. ते जोपर्यंत तुम्ही परिपक्व होत नाही, समाधानी होत नाही किंवा तृप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही मुक्तीचा विचारही करता कामा नये. म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जीवनामध्ये कुठल्या गोष्टीमध्ये पूर्णपणे समाधानी तृप्त होईपर्यंत आपण त्या गोष्टीचा पिच्छा पुरवला पाहिजे. तिला अर्धवट तुम्ही जर सोडू नका, एक तर मागे लागू नका, लागली तर अर्धवट सोडू नका. कुठली इच्छा जी आहे ती अर्धवट सोडू नका, ही पूर्ण करा. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला असं म्हणता आम्हाला सुटका पाहिजे, कारण आम्ही बंधनात आहोत. आम्हाला खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आम्ही तृप्त होऊ तेव्हा आम्ही मुक्तीच्या मार्गाला. आणि मुक्ती म्हणजे काय? स्वातंत्र्य. त्याच्यामुळे आपण कुठल्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये एकनिष्ठ राहिलं पाहिजे, प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि पूर्णपणे समर्पित झालं पाहिजे. एवढं जर केलं तुम्ही तर तुम्ही तृप्त झाल्याशिवाय, आणि जर तुम्ही तृप्त जर असले, समाधानी असले, तर मुक्ती हा खरा तुमच्यासाठी अतिशय सुंदर असा मार्ग आहे. सर, माझा प्रश्न असा आहे की मुक्ती म्हणजे आपण जे काही बंधन घालून ठेवलेलं आहे त्यातून सुटका होणे मुक्ती आहे का समाधान जीवन जगण्याची जी अवस्था आहे त्याला आपण मुक्ती समजू शकतो? सर, माझा सर्वप्रथम प्रश्न असा आहे, मुक्ती आणि समाधान या 2 शब्दात म्हणजे शब्दामध्ये फरक काय आहे, आणि आपण जर समाधानाने जीवन जगू शकतो ते त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? मित्र हो, आपण मराठीमध्ये एक म्हणणी ऐकली, साखरेचे खाणार त्याला देव देणार. ख्रिश्चन धर्माचे जे संस्थापक आहे ते काय म्हणतात, येशू जो या जगामध्ये सर्वात शेवटच्या रांगेमध्ये, तो माझ्या जगामध्ये पहिल्या रांगेत आहे. याचा अर्थ किंवा आज सद्गुरू जे आम्हाला सांगतात त्याचा अर्थ एकच आहे. किंवा भगवान श्रीकृष्ण म्हणतात कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. जो फळाच्या मागे लागलेला आहे तो माझ्या राज्यामध्ये सगळ्यात शेवटी आहे, आणि जो कर्माच्या प्रती समर्पित आहे तो माझ्या राज्यामध्ये एक नंबरला आहे. हे भगवान श्रीकृष्ण पण सांगतात, आणि सर्व धर्माचे संस्थापक हे सांगतात, फक्त सांगण्याची पद्धत. सद्गुरू असं म्हणतात मुक्ती. मुक्ती म्हणजे काय हो? स्वातंत्र्य. एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही जर उतरला असाल तर जेवढ्या सहजपणे तुम्ही त्याच्यामध्ये प्रवेश करता तेवढ्या सहजपणे जर बाहेर निघता आला तर त्याला मुक्ती म्हणायचं. एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात आणि त्या सहभागातून तुम्हाला वेगळं व्हायचंय, याला मुक्ती म्हणायचं. प्रपंच रचना सर्वही भोगुनी त्यागिली. त्याग करण्याची शक्ती तुमच्यामध्ये असली पाहिजे. जेवढ्या सहजपणे तुम्ही अटॅच होता तेवढ्या सहजपणे डिटेच होता, याला मुक्ती म्हणायचं. स्वातंत्र्य आणि मुक्ती याच्यामध्ये काय फरक आहे? तुम्हाला मोकळं होण्याचं स्वातंत्र्य हवं, याला मुक्ती म्हणायचं. आज ती समस्या आहे.
आपण गुंतून पडतो. कोर्टामध्ये सगळे केसेस गुंतल्यामुळेच आहे. एक म्हणतो घटस्फोट पाहिजे, एक म्हणतो नाही द्यायचं. गुंतून ठेवायचं. मुलगा म्हणतो मला ब्रेकअप भाव आहे, मुलगी म्हणते नाही तुझी सुटका नाही, तू असाच तरपला पाहिजे, मी पण तुला जीव लावून आणि कोणाला लावून पण देणार बांधून. ज्यावेळेस आम्ही सुखामध्ये असतो तेव्हा आम्हाला मुक्ती नको आहे, जेव्हा सुखाचं रूपांतर दुःखामध्ये होतं तेव्हा आम्हाला मुक्ती हवी. बरोबर आहे. मुक्ती म्हणजे या संसारातून मुक्ती हा भाग थोडा बाजूला ठेवा. आपण अजून पहिली दुसरीमध्ये जाऊ, कुठे कॉलेजच्या गोष्टी करता, PhDच्या गोष्टी करू नका. आपण पहिल्या आधी बालवाडीतल्या गोष्टी करू, मराठी शाळेतल्या गोष्टी करू. म्हणजे काय, संसाराची जी शेवटची पायरी आहे, या संसाराच्या सर्व जन्म मृत्यूच्या अपेक्षांच्या आशा आकांक्षांच्या पाशातून बाहेर मुक्त होणं, शरीर आणि मनाच्या वृत्तीमधून पुढे जाणं, त्याला मुक्ती असं म्हणतात. परंतु इथे आपण सांसारिक जीवनामध्ये जरी धरलं तर सांसारिक जीवनामध्ये आम्ही जे नाते बनवतो ते आमचे मुक्ती आहेत का? नवऱ्याला वाटतं बायको मुठीत राहावी, पण तो मात्र स्वतंत्र असला पाहिजे. बायकोला वाटतं नवरा मुठीत राहावा, पण तिला मात्र माहेरी जायचं, पूर्ण स्वतंत्र असलं पाहिजे. त्यांनी मात्र सासरवाडीला जायचं, त्यांनी त्याच्या वडिलांना जीव लावायचं नाही, त्यांनी मात्र हिच्या आईवडिलांना जीव लावं. म्हणजे कुठेतरी आपण मारलेलं हवं आणि कुठेतरी आपल्याला मोकळं व्हायचं. मग मोकळं कुठे व्हायचं, जिथे जबाबदारी आहे तिथून आपल्याला मोकळं व्हायचं. त्या मुक्तीबद्दल पण होत आहे. मग सांसारिक जीवनामधून मुक्ती आणि ज्याला आपण आध्यात्मिक मुक्ती असं म्हणतो, ज्याला मोक्ष असं म्हटलेलं आहे. मोक्ष फार लांबची गोष्ट आहे. आम्ही संसारिक जीवनामधल्या ह्या गुंतागुंतीतूनच मोकळं आहोत. आधी संसार करावा नेटका, संसारच आमच्याच्याने वस्तू. लग्न केलंय त्या पोराबाळांची स्वप्न पूर्ण करण्याची, ते ज्या बाईला लग्न करून आणले त्या बाईची बिचारी स्वप्नांची पूर्ती करण्याची पण आमच्याकडे पुरुषार्थ नाही. का? आम्ही कुठेतरी अडकून पडलेलो आहे, अज्ञानामध्ये, आळसामध्ये, अहंकारामध्ये. हे आपल्याला काही गरज नाही. बघा तुम्ही, संध्याकाळी खायचे वांदे, आपल्याला काय कमी नाही, असे डायलॉगबाजी करणारे कमी आहेत का? म्हणजे ते कशात अडकलेले? अहंकाराला. तर नातून कळत आहे, यातून आपल्याला काय व्हायला पाहिजे, पुढं जायला पाहिजे, पण अहंकार सुटत नाही. कधी कधी गैरसमजामुळे भांडणं होतात, नंतर गैरसमज दूरही होतो, पण तरी भांडणं भेटत नाही. का? अहंकार. मी का माघार घेऊ? ठीक आहे, झाली असं चूक माझ्याकडून, काय बिघडलं? काय होत नाही का चूक कोणापासून? म्हणजे मुक्तीचा जो विषय आहे तो आम्हाला कशामुळे सुटका म्हणून हवा आहे, ती मुक्ती नाही. आम्ही मुक्तीचा अर्थ काय घेतला? सुटका. म्हणजे काय? एखाद्या गोष्टीत अडकलो, यातून आमची सुटका झाली पाहिजे. आम्ही जेव्हा त्याच्यामध्ये जातो तेव्हा आम्हाला बंधन नाही वाटत. जेव्हा एखाद्या सापळ्यामध्ये एखादी शिकार सापडते तेव्हा त्या शिकारीला तो सापा नाही वाटत. जी शिकार असते ना, तिला सापा नाही वाटत. तो जेव्हा उंदीर त्या पिंजऱ्यामध्ये जातो किंवा एखादा वाघ त्या पिंजऱ्यामध्ये जातो तेव्हा जाताना त्याला असं वाटतं की मला बक्षीस मिळणार आहे, मी काहीतरी सुख प्राप्त करणार आहे, काहीतरी मला प्राप्त होणार आहे, या आशेने तिथे जातो. तिथे गेल्यावर कळतं की अरे मी जायच सापडलो, मी पिंजऱ्यात आलो. त्या वाघाचं अडकणं असेल, त्या उंदराचं अडकणं असेल आणि तुमचं एखाद्या नात्यामध्ये अडकणं असेल, फार वेगळं नाही आहे. कदाचित तो वाघ नंतर सोडला जाईल कुठेतरी. या उंदराचं काय कारण, याला 2 मांडोळ्या बांधल्याशिवाय सुटका नाही. मग का बरं? हे जे बंधन तयार झालं, या बंधनातून याला मुक्ती पाहिजे. बघा, प्रत्येक नवरा हा बायकोच्या मुक्तीतून निष्ठेसाठी सारखा धडपड करत असतो. आज तरी सुट्टी मिळेल आपल्याला. एखाद्या वेळेस ऑफिसमधून सुट्टी मिळते बॉसकडून, पण बायकोकडून सुट्टी नाही. काल बुडीला सांग मैत्रीण विचार, आई नाही विचारी जास्त, एवढं चौकशा आई करत नाही, बहीण करत नाही, पण मैत्रीण तुझं स्टेटस दाखव, तर लाईव्ह व्हिडिओ कॉल कर. हे बंधनाचं जाळं जेव्हा त्याला जाणवतं की अरे मी फार अडकलोय, मग तेव्हा म्हणतो नाही सुटका पाहिजे याच्यात. जेव्हा भोग भोगण्याची संधी असते तेव्हा भोगण्यामध्ये तो रममान होतो, आणि नंतर जेव्हा कळतं की अरे हा भोग नाही आहे, तर इथे मला जाळं टाकलेलं आहे, ह्या जाळ्यात मी अडकलेलं आहे, मग त्याला सुटका हवी आहे. सुटका म्हणजे मुक्ती नाही. तुमचं स्वातंत्र्य जेव्हा हिरावून घेतलं जातं तेव्हा तुला जाणीव होते की तुम्ही बंधनात अडकलेले आहे. मग ते बंधन तुमचं एखाद्या करिअरमध्ये असेल, ते बंधन तुमचं एखाद्या पदामध्ये मिळवण्यासाठी असेल, ते बंधन तुमचं प्रतिष्ठेसाठी असेल, ते पैशासाठी असेल. एखादा अधिकारी जेव्हा भ्रष्टाचार करतो आणि त्याला जेव्हा अँटी करप्शन करून पकडला जातो तेव्हा त्याला जाणीव होते की मी का हे सगळं गोळा केलं. किंवा एखादा अगदी पकडला नाही गेला, भरपूर पैसा आहे त्याच्याकडे, पण त्याच्याकडे पैसा असून सुद्धा जेव्हा त्याचं पद निघून जातं आणि त्याच्याकडे फक्त पैसा शिल्लक राहतो, त्याला कोणी विचारित नाही, घरचे पण विचारते नाही. ती म्हणते यांनी काय भ्रष्टाचार करून कमवलेलं, काय घेत
ते आहे मुलंसुद्धा त्याला रिस्पेक्ट देत नाही. का? त्यांना आतून माहिती आहे ना आपल्या बापाने कसं कमवलंय, लोकांना लुबाडून आणि फसवून कमवले, भ्रष्टाचाराने कमवलेलं आहे. मग ते बी विचार करत नाही, ते बी रिस्पेक्ट करत नाही. मग त्याच्याकडनं जेव्हा इज्जत कमी होती मुलांकडनं, तेव्हा त्या बापाला त्या पैशांपासून सुटका करायची इच्छा होती. तो मग म्हणतो हे पैसा नको आपल्याला, ही प्रतिष्ठा नको बा, हे पद नको बा, या पदाने, या प्रतिष्ठेने, या पैशाने मला एवढं बंधनात टाकलंय की माझं जगायचंच राहून गेलं ना. माझी माणसं दुरावली, माझं जीवन माझ्यापासून दुरावलं, ह्याची जाणीव त्याला होतं. बरोबर आहे. समजा तुम्ही एखाद्या नात्यामध्ये अडकले तर त्यावेळेस त्या एका नात्यासाठी जेव्हा तुम्हाला बाकी सर्व जगाशी वैर पत्करावं लागतं, तेव्हा तुमच्यासमोर प्रश्न पडतो की हे नातं सोडायचं की जग सोडायचं. 99.99% लोक नातं सोडून देतात. बरोबर आहे. पण सोडून दिल्यानंतर सुद्धा सुटका होत नाही. मग तिथं तडफड सुरू, मग तिथं हिंसा सुरू होते, तिथं विकृती निर्माण होते. सद्गुरू आम्हाला म्हणता मुक्ती म्हणजे तुमचं सुटका होण्याचा मार्ग नाही आहे, त्यांच्यासाठी मुक्ती नाही आहे ज्यांना सुटका हवी आहे. मग ही परमार्थातली जी मुक्ती आहे ती कोणासाठी आहे? म्हणजे समाधानी आहे, ज्यांचं समाधान ओसंडून वाहत. परमार्थामध्ये जी मुक्ती आहे, मोक्ष आहे, तो मोक्ष खऱ्या अर्थाने तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही समाधानी आहे. लोक जेव्हा संसारामध्ये वैतागता तेव्हा म्हणतो चाललो दिंडीरत, घरामध्ये भांडणं करून जातं बरे तर काय म्हणता येतोच नाही मी. आणि आषाढी एखाद्याच्या दिवशी फोन करतो येतो बरं का उद्या, तर घरच्यांना बी सवय लागली असते. आषाढी एखाद्याशी आली हे भांडणार आहे आता आपल्यावर, ते पण तयारीतच असतं. कारण यांनी आत्तापर्यंत 10-12 आषाढी एखाद्याशी असंच केलं किती वेळा. म्हणजे पलायनवाद जो आहे तो पलायनवाद म्हणजे मुक्ती नाही. हे सद्गुरू आम्हाला, तुम्हाला एखाद्या गोष्टीचा त्रास होतोय आणि म्हणून त्यापासून तुम्हाला बाजूला व्हायचं आहे, ही मुक्ती नाही आहे, ही पलायनवाद. तुम्ही पैशापासून लांब पळताय, प्रतिष्ठेपासून पळताय. नाही मला एकात बघा, जे हिरो हिरोईन्स असतात किंवा नेते असतात, जेव्हा यांना खूप प्रसिद्धी मिळते, खेळाडू असतात कोणी पण असेल, हे फिरायला अशा देशामध्ये जातात तिथं त्यांना कोणी ओळखत नाही. आणि तुम्ही कसे इथं बराण्यासारखे येतात. फार सुंदर शब्द आहे मराठी, बराणा म्हणजे त्याला कोणी आगापिछा कोणीच नाही, मोकळा सोबत येस, म्हणजे त्याला कुठं जायचं हे पण माहिती नाही. बराणा फिरणं फार चांगलं आहे बरं, लक्षात. काहीच उद्दिष्टच नाही, काही कुठे चाललंय आपला भोम्या चालला. तर ते जे फिरणं आहे त्या प्रकारे फिरण्यासाठी ते परदेशामध्ये जातात, मोकळा श्वास घेण्यासाठी. आमच्या मागं पिछे कुणीच नाही राहिलं पाहिजे आणि आम्ही काय करतोय कुणी नाही पाहिलं पाहिजे. आम्हाला आमचं प्रायव्हेट, आमची प्रायव्हसी पाहिजे, आमची स्पेस पाहिजे आणि आम्हाला आमचं जीवन जगायला पाहिजे. आणि म्हणून ते बाहेरच्या देशामध्ये जातात, जे त्यांना कुणी ओळखत नाही. म्हणजे एक सामान्य माणसाचं जीवन जगण्याची त्यांची इच्छा तयार होते. त्यांना सुद्धा हे ग्लॅमर नको असतं, त्यातून मुक्ती पाहिजे. मग ती मुक्ती नाही, ती सुटका आहे. का बरं? कारण ते इकडे आले की त्यांना परत वाटतं आम्हाला कोणतरी ओळखव. कुणीच नाही ओळखलं का मग त्यांना असं वाटतं कुणीतरी ओळख. आणि सगळे ओळखायला असं वाटतं नाही आपल्याला कुठं एकांत आहो. ही माणसाच्या मनाची फार गमतीशीर गोष्ट आहे. आणि म्हणून संत म्हणतात ठेवले आनंद तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुम्ही ग्लॅमरमध्ये असा नाही तर तुम्ही एकटे असा, तुम्ही सुखात असा नाही तर तुम्ही दुःखात असा, तुम्ही कष्टात असा नाही तर आरामात असा, तुम्ही सन्मानित असा नाही तर अपमानित असा, तुम्ही कसे पण असा, पण चित्त समाधान असू द्या. चित्तामध्ये समाधान आहे तुम्ही मुक्त आहे. आणि जर चित्तात समाधान नाही आहे आणि तुम्हाला सगळं स्वातंत्र्य आहे तरी पण तुम्ही बद्ध आहे, सगळं आहे तुमच्या. प्रत्येक गोष्टीमध्ये जीव गुंतवायचा आणि त्या गोष्टीचं चिंतन करत बसायचं आणि काळजी करत बसायचं, ही सवय असते लोकांना. ज्या सवयीमुळे तुम्ही ती गोष्ट बांधून ठेवण्याचा प्रयत्न करा, ती बांधून ठेवल्यामुळे बंधन तयार होतं. आणि बंधनातून तुम्ही जेव्हा जेव्हा बंधन तयार कराल तेव्हा तेव्हा जे बंधनामध्ये आलेली गोष्ट आहे ती तुमच्यापासून सुटका करायचा प्रयत्न करणार, काही पण असू. कारण ह्या सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीला स्वतंत्र स्वतःचं अस्तित्व आहे. पण दगड का असं, तो दगड उचलायचा प्रयत्न करा, तो सुटायचा प्रयत्न. तुम्ही कुठलाही जीव पकडण्याचा प्रयत्न करा, तो काय करतो? सुटण्याचा प्रयत्न. कारण बंधन नको आहे. आणि मग हे जे बंधन आहे हे या जीवाला लागलेलं आहे प्रत्येकाच्या. प्रत्येक माणूस आज बंधनामध्ये. का बरं बंधनामध्ये? कारण त्याला जबाबदारी नको आहे. आणि ज्या परिस्थितीमध्ये तो आहे तिथं तो समाधानी नाही. समस्या ही नाही आहे का तिथं त्याला त्रास आहे, समस्या ही आहे त्याला कुठं पण न्या, काही दिवसानंतर त्याला त्रास होतो. बोर्डम तयार होतो. बोर्डम तुम्हाला अगदी तुमच्या आवडीची डिश जरी भेटली, ती जर पुन्हा पुन्हा तीच भेटायला लागली, 3-4 दिवसांनी फेकून मारत ते समोरच्याचे. काही येडा जातं काय? हां,
ही कळलं ना मी खाऊ खाऊ विकळलो म्हणजे उभं का तेच काय इंद्रियांना मदर पाहिजे. इंद्रियांना काय पाहिजे आता एक घास तिखट खाला का मग गोड घास व्हायचे. एखादा आंबट खाला तर एखादा कडू बी पाहिजे सारखं एकच चव. या हाताने काय काम केलं तर या हाताला पण काहीतरी व्यायाम पाहिजे. डॉक्टर म्हणता डेंटिस्ट की एकाच दाढी खाली चावू नका दुसऱ्या भाऊच्या आपोआप पडून जाते ना का त्यांना कामच नाही काही. मग इंद्रियांचा स्वभाव आहे. हां शेपूट वापरणे गळून घे बरं होतं ना झाडावर बांधून ठेवते. आता एक हात तू गुततून त्याच्यामुळे शेपूट तिचे हाताचं काम करतो बरोबर आहे की नाही. आणि तसंही गळून काय फार विशेष फायदा झाले दिसत नाही मला. लक्षणं सगळी तीच आहे. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला म्हणता की ज्याप्रमाणे आम्ही एका प्राण्याप्रमाणे जगत होतो जंगलामध्ये ते ती वानराप्रमाणे जगत होतो आम्ही माणसं. मग माणसं झाला तर तुम्ही देवत्वाकडे का जात नाही पुढे इथेच का थांबला. तुम्ही अडकून का पडला. हां इथे अडकून पडलाय आणि जिथे अडकून पडलाय तिथे पण तुम्ही समाधानी नाही आहे. चला भोगामध्ये तर भोगात समाधानी नाही आहे. त्याला शहरात सोडा तो म्हणतो नाही गावाकडे जरा मस्त भारी वाटतं बरं का. त्याला गावात ठेवा तो म्हणतो नाही विकास शहरामध्येच. गावात काय छूट. आणि शहरामध्ये जवळ जातो तो 5-10 वर्ष झाले त्याचा पोरगा म्हणतो नाही की शहरात काही मजा नाही गाव कसा. हे न उमजणार कोड आहे. गावाकडच्या पिढीला शहरात जायचं आणि शहराच्या पिढीला गावाकडे फार्म हाऊस बांधायचं. त्याला शेतीमध्ये इंटरेस्ट. बाप म्हणतो एवढा मोठा बिझनेस आहे तो सांभाळतो ना तर नाही मला शेतीकडे इंटरेस्ट. कारण तो पाहतोय बापाने एवढा पैसा कमावला एवढी प्रॉपर्टी एवढे बंगले एवढ्या गाड्या त्यात आनंद नाही हो. हे यांत्रिक जीवन आहे सगळं कृत्रिम जीवन आहे. त्याला नॅचरल जीवन हवं असतं सगळं आहे. मग त्याची मुक्ती पाहिजे बरोबर आहे. परंतु ती मुक्ती न होता सुटका होतं कारण इकडचा उभं आलेला आहे. उभं आल्यानंतर जी अपेक्षा आहे ती सुटका आहे मुक्ती नाही इकडसाठी. मग मुक्ती कधी जेव्हा तुम्ही समाधानी आहे तृप्त आहे पूर्ण. प्रपंच रचना सर्वही भोगली सगळी. एखाद्याने कार घेतली वापरली 5-10 वर्ष 2-3 वेळा बदलली सगळ्या प्रकारच्या कार वापरल्या आणि तो आता म्हणतोय नाही आता आपली सायकल आणि ही 2 पायाची गाडी बस. तो मुक्त होऊ शकतो. जो बसला तरी गाडीमध्ये तो काय मुक्त होईल लक्षात म्हणून. आणि म्हणून जीवनामध्ये तुम्हाला जे जे करावं असं वाटतंय तुम्हाला पैसा कमावासं वाटतंय ना तर पूर्ण ताकदीने कमवा. पूर्ण तुमचं जीवन समर्पित करून टाका आणि एवढा कमवा की आता बास या पैशातला रस संपला. वासना तळणी नाही इच्छाच नाही कधी पैसा. त्याच्या आसक्तीमधून काय झाला पाहिजे मोकळा झाला पाहिजे. मग ती सुटका नाही. मग काय झाली की प्रेम करायचं ना मग त्या राजा भरतरीसारखं पिंगळेवर जसं केव्हा तसं करायचं. काय तिच्यासाठीच जगायचं आणि तिच्यासाठीच मरायचं संपला विषय. एक आयुष्य एक जीवन समर्पित करून टाका ना. कमीत कमी पुढच्या दरम्यान तरी का तुम्ही काय आहात आमचं असं आहे. आम्ही जर रडतो नाही जर हसतोय समोरच्याला कळतच नाही हा रडू राहिला का हसू राहील. 5 मिनिटात हा आला का आम्ही हसतो तो आला का आम्ही रडतो. आता मी तो सुद्धा कंटिन्यू. ज्या माणसांना एसीची सवय नाही ना तुम्ही त्याला एसीमध्ये या परत बाहेर काढा परत एसीमध्ये या परत बाहेर काढा असं तुम्ही करा त्याचं 5 मिनिटामध्ये डोकं दुखायला का बरं. त्याच्या शरीराला सवय नाही आहे एसीची. मग तुम्ही एक तर त्याला एसीमध्ये ठेवा आणि त्याला तुम्ही एसीच्या बाहेर ठेवा. तुम्ही त्याला सारखं जर एसीमध्ये नाही बाहेर तर मेंदू कन्फ्यूज होतो त्याचा. त्याला सवय नाही आहे नवीन आहे त्यासाठी सगळे आणि म्हणून डोकं दुखतं लोड येतो सिस्टमवरती बरोबर. तसं तुम्ही जीवनामध्ये हे जे धडसोडपणा करता कधी कधी तुम्ही जीव गुतवता परत त्यातून पळवाट काढता त्यातून पळून जायचा प्रयत्न करता. सतत तुम्हाला आता हे आवडते थोड्या वेळी ती आवडते हां थोडंसं हे करून पाहता थोडंसं ते करून पाहता. यांनी जीवनामध्ये तुमचं जीवन कन्फ्यूज होतं गुंतागुंत तयार होतं. एक न धड भारावत. तुमच्या जीवनामध्ये एकही नातं असं नाही आहे का त्या नात्यामध्ये तुमचे प्राण तुम्ही डावावर लावले. आमच्याकडे खूप सारे नाते पण सगळे नाते एकही नाही आपला. आणि म्हणून तुम्ही जीवनामध्ये समाधानाचा मार्ग स्वीकारला पाहिजे तृप्तीचा मार्ग स्वीकारला पाहिजे. याच्यामध्ये आरपार डुबून जा. लोक पागल म्हणतील येडा म्हणतील म्हणू द्या काय फरक पडतो. लोक तुम्हाला मुक्ती देणार आहे का. अनंत जन्म बसलो आम्ही अतृप्त असं जीवन जगतो सगळं अर्धा जगतो का
लोक काय म्हणते, मी सगळा अनुभव घेतला पाहिजे. मग सगळा अनुभव घेतला की शरीरावर विषारी प्रयोग होतो. अलग लक्षण कोणी अनेक प्रकारच्या वस्तू जर एकाच वेळेस खाल्ल्या तर पोटामध्ये कालवा कालव, बरोबर आहे ना, पोट बी कन्फ्यूज होतं. म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण आहार असो, विहार असो, कमाई असो, कर्तृत्व असो, नाती असो, का जीवनाच्या प्रवासामध्ये ज्या ज्या गोष्टी आम्ही करतो त्या गोष्टींमध्ये आम्ही तृप्तीकडे गेलो पाहिजे. कमीत कमी एक तरी धड केलं पाहिजे. काय आपण म्हणतो ना, भोजनाला 1000 आणि भजनाला मोजावं लागतं, किती जणी शोधावं लागतं, धरावं लागतं त्यांना. पण भोजनाला मात्र 1000 आलेले असतात, भजनाला 10 बळच थांबून ठेवा. म्हणजे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आमच्या जीवनामध्ये भोजनावाले किती आणि भजनावाले किती ते आम्हाला कळलं पाहिजे. आम्ही स्वतः कोण आहोत आणि भोजनाच्या मागे पळाले का भजनाच्या मागे. जर भोजनाच्या मागे पळते, एवढं भोजनाच्या मागे पळ की अख्ख्या आयुष्यामध्ये काहीच ते शिल्लक ठेवून काही खायचं, पूर्ण कमाई कर आणि खा. आमचे वडील मला सांगायचे, मला जर कधी जिलेबी खाऊची वाटली तर मी हॉटेलमध्ये जायचो आणि डायरेक्ट 1 किलो ऑर्डर करायचो. खायचो पावशरच, पण निम्मी गोष्टी पडायचं, परत वाचनच ठेवायचं. म्हणजे या इंद्रियांना तुम्ही त्यांचा अंतिम क्षमता दाखवली पाहिजे, परत नाद करायचा नाही, आहे की नाही, असं आहे. म्हणून तृप्त पाहिजे. मग तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये उतरा, मग तुम्ही तृप्तीकडे गेलं पाहिजे. आणि म्हणून सद्गुरू काय म्हणता की जेव्हा तुमच्या जीवनामध्ये समाधान ओसंडून वाहतो तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला मुक्तीचं काहीतरी किंमत. मुक्त तेव्हाच झालं पाहिजे, एखाद्या फळाने परिपक्व झालं पाहिजे, तेव्हा ते झाडापासून खऱ्या अर्थाने मुक्त होतं. आणि अजून मध्येच तर डाळ जाते, ते सडतं, लक्षात ठेवा. ते त्याच्यामध्ये बी पण नसते, त्याच्यामध्ये गर पण नसतो, गोडवा पण नसतो, काहीच नसतं. कुणी पाहिलं तसं लाता येतं पायाने, का हे काय कामात आहे. पण ते जर पिकलेलं असेल तर मी वाट पाहतं खाऊ का नाही, खरी कवा बोलली, दगड फेकून मारते, बरोबर नाही, पिशवीत ठेवतो, घरी घेऊन जा, किती प्रेम. म्हणून तुम्ही कसं झालं पाहिजे, परिपक्व झालं पाहिजे, जीवनामध्ये परिपक्व झालं पाहिजे यासाठी. मग मुक्ती कोणासाठी आहे, त्यांच्यासाठीच आहे. जोपर्यंत तुम्ही परिपक्व होत नाही, समाधानी होत नाही किंवा तृप्त होत नाही, तोपर्यंत तुम्ही मुक्तीचा विचारही करता कामा नये. तुम्ही अशा प्रकारे जर मुक्त होण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही एक अर्धवट जीवन झालं, गुंतलेलं जीवन झालं. आणि अशा जीवनामुळेच तुमचं कर्मबंधन तयार होतं आणि तुम्हाला पुन्हा नवीन संचित तयार होतं आणि नवीन प्रारब्ध भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. जसं आपण एखादं काम हातामध्ये घेतलं तर ते अर्धवट जर सोडून आलो, ते जे अर्ध राहिलं, जे उरलेलं काम आहे ते दुसरं कोणाला ते पूर्ण करावं लागतं. तुमचं उष्ट राहिली, तुम्ही जेवण करताना अर्धच जेवण केलं तर तुमचे जे उष्टवलं आहे ती कोणाला तरी खावी लागते. मग ते कीटक असतील, प्राणी असतील, जनावर, कोणी पण असेल. आणि लक्षात ठेवा, तुम्ही ज्यांना खाऊ घालता त्यांचं तुमच्यावर बरोबर रिलेशन तयार. तुमचं उष्ट अर्ध उरलेलं तुम्ही ज्यांना खाऊ घालता ते तुमचे सोबती होता, लक्षात ठेवू. तेनाली रामन त्याचा जो भाऊ होता, म्हणजे तेनाली रामन याला त्याच्या एका दासीनं सांभाळलं होतं. जेव्हा दासीनं सांभाळलं तेव्हा त्या दासीला एक मुलगा पण होता. त्याची आई लवकर गेल्यामुळे याला दूध दुसऱ्या स्त्रीचं दासीचं पाजलं गेलं. त्या दासीचा पण एक मुलगा होता. जेव्हा तो राजा झाला तेव्हा तो अर्ध राज्य मागायला. विचार करा, त्याचा जो राजा होता त्या तेनाली रामन ज्याच्याकडे काम करत होता, ज्याचा तो सर्वात श्रेष्ठ असा सेवक होता, सल्लागार होता, मंत्री होता, त्याचा राजा जो होता त्याच्या राजाला एका दासीनं दूध पाजलं होतं. आणि तो ज्या दासीनं दूध पाजलं तिला पण एक मुलगा होता. आणि तो मुलगा त्याच्याकडे आला की म्हणे, मला एक तर तो तेनाली रामन माझ्याकडे दे, नाही तर अर्ध राज्य दे. कशाबद्दल, मी तुझा भाऊ आहे. बघा, मी तुम्हाला उदाहरण का सांगतोय, बंधन कसं तयार होतं बघा. तुम्ही अडकता कशी, मग तुम्हाला सुट्टा करायची गरज होत. त्या लक्षामध्ये मुक्ती आमची गोष्ट आहे. मग जेव्हा तो प्रश्न तयार झाला, आता तेनाली रामनला द्यायचं का अर्ध राज्य द्यायचं, मग प्रश्नच तेनाली रामनला विचारला, कारण बुद्धिमान होता तो, म्हणून तर त्याला मागितलं होतं ना. मग राजाला तेनाली रामन म्हटलं, तुम्ही थांबा, दुसऱ्या दिवशी तो एक बैल घेऊन. बैल आल्यानंतर राजवाड्यामध्ये त्या दिवशी त्याला एक तेनाली रामनला तरी सोपवायचं होतं, तर अर्ध राज्य तरी द्यायचं होतं नियमाप्रमाणे. सख्या भावाला दूध भाऊ म्हटलं तरी सख्खा धरा तू,
मग जेव्हा तेनाली रामन त्या बैलाला घेऊन आला तर सगळी सभा चक्की दिली. काय प्रकार? त्याच्या भावाला दूध भावाला तरी तो बैल सोपवर, तुम्ही हा घे म्हणे. हा जसा तू राजाचा भाऊ आहेस तसा हा माझा भाऊ आहे. म्हणजे कसं काय? हा कसं काय तुझा भाऊ? म्हणजे आम्ही दोघांनी एकाच गाईचं दूध पिलं, तुम्ही दोघांनी एका आईचं पिलं, आम्ही दोघांनी एका गाईचं दूध पिलं, मग दोघं बघूया. इथे तर तुम्ही अर्ध जेवण देत आहे लक्षात घ्या. तेव्हा आपलं जेवण अर्धवट जर ठेवलं तुम्ही, म्हणून बघा घरामध्ये अर्ध जर उष्ट जेवण राहिलं ते बायकोला खायला लावतात. का बरं? असं म्हणतात जो तुमचं अर्ध उष्ट जेवण खातो त्याच्यावर तुमचं आपोआप प्रेम जडतं. हे लक्षात घ्या. तुमचं जर अर्ध उष्ट जेवण जर तिकडे कुठे नाल्यावर टाकलं डुकराने खरं अरे गंभीर गोष्ट. आपण म्हणतो असं का होत, माझ्या मागं माशा जास्त का लागतात? कारण जेवण सांडवीचं, त्याच्यामुळे तुम्ही उष्ट जेवण नाही ठेवली का? तुमचं उरलेलं जेवण जर भूतांनी खाल्लं तर भूत तुमच्या मागे आणि म्हणून उष्ट अर्धवट काम कुठलंच करू नये, जेवण करू नये, श्वास सुद्धा अर्धवट घेऊ नये. हा आत्ता लगेच घ्या. अर्धवट गोष्टींमुळे आपलं आयुष्य बसतं आहे. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणतात की परिपूर्ण का, कुठली गोष्ट करताना परिपूर्ण. एखादं नातं एखाद्याबरोबर जोडलं ना ते परिपूर्ण शेवटपर्यंत निभवा. त्याच्या बाजूने तरी निभावू, अगर ना निभावू आपण आपल्या बाजूने परिपूर्ण निभवून न्या. एखादी गोष्टीचा ध्यास केला ना तर ती परिपूर्ण मिळवा, तिला अर्धवट सोडू नका. माणसं जीवनामध्ये अनेक गोष्टी करतात, सगळ्या अर्धवट सोडून द्या, एक सुद्धा पिधावडी करत नाही. आणि म्हणून आज ही परिस्थिती, जसं मन पळतं तसं त्यांचं जीवन त्यांच्या पाठीमागे धावत असतं. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट अर्धवट केल्याने त्याचं जे कर्म प्रारब्ध तयार होत असतं ते कर्मबंधन तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अतृप्त ठेवतं. काय तुम्ही अगोदर जर साखर खाल्लेली असेल तर समजा तुम्ही पेढा खाल्ल्या, चहा कसा लागतो का? या इंद्रियांवर लगेच परिणाम, कारण ती इंद्रिया मागच्या चवीमध्ये अडकलेली असतात. त्याच्यामुळे हे जे शरीर आहे, हे शरीर तुम्ही किती शुद्ध ठेवलं पाहिजे, ते किती एकाग्र आणि एका ठिकाणी एकनिष्ठ ठेवलं पाहिजे ह्याचा अभ्यास करा. आपल्याकडे एवढी पद्धत आहे की आपल्या बेडवर कोणाला झोपून पण देऊ नये, आपले कपडे टॉवेल आपण दुसऱ्यानी वापरू नये असं नव्हतं. ते रोग होणार का नाही होणार हा नंतरचा प्रश्न आहे. त्याचे सगळे जे गुण आहे, कर्म आहे, ती तुमच्यामध्ये चिकट येऊ. साधी गोष्ट आहे, जर एखाद्याने जर चोरी केली आणि त्या चोर करणाऱ्या व्यक्तीबरोबर तुम्ही जर सोबत असा, तुम्ही चोरी केलेली पण नाही, तुमच्या मनात चोरी करायची इच्छा पण नाही, तुम्ही त्याच्याशी सहमत पण नाही, पण तुम्ही सोबत आहे, तरी पण तुम्ही सहआरोपी हो. चोरीचं थोडंच पुढे जात, त्यांनी एखाद्याने मर्डरच केला, मग तुमचा काही संबंध नाही, तरी पण तुम्हाला पण तिथं जावं जा. नुसते संगतीमुळे एवढा परिणाम होऊ शकतो, ते बी या पृथ्वी तलावरच्या कायदा कानूनमध्ये. तर ह्या प्रकृतीच्या कायदे कानूनमध्ये तुम्ही किती अडकतात याचा तुम्ही कधी अभ्यास केला आहे? सहज आपण कोणातरी खांद्यावर राहतं, सोपं आहे का ते? एवढं भेसळ होते सगळी, बरोबर आहे. तर ते असं होतं, आमटीमध्ये वरण ओतायचं, वरणामध्ये भाजी ओतायची आणि त्याचा काला करून खायचा. कशाचीच कसं होता ना. आतमध्ये इंद्रिय सुद्धा कन्फ्यूज, इंद्रियांना पण कळत नाही आतमध्ये इन्शुलिन द्यावं गिरपित्त द्यावं, ते लय पित्त झालं, कन्फ्यूज झालं तुमचा लिव्हर. त्याला हेच कळत नाही याला इन्शुलिनची गरज आहे का, याला ॲसिडची गरज आहे, कसं पचवायचं आहे असं आहे. म्हणून सर्वात महत्त्वाचं जीवनामध्ये क्लॅरिटी पाहिजे, जीवनामध्ये तुमच्या एकनिष्ठता पाहिजे. तुम्ही जर एकनिष्ठतेने गेला आणि तुम्ही ते परिपूर्ण त्या गोष्टीमध्ये तुम्ही अनुभव घेतला तर तुम्ही 100% तृप्तीकडे जाल, समाधानाकडे जा. आणि म्हणून जेव्हा तुम्ही समाधानी जीवन जगायला लागाल, तुमच्या जीवनामधून समाधान ओसंडून व्हायला लागेल, तुम्ही सगळ्या बाजूने आपोआप काय होणार, समाधानी माणूस मुक्त असतो, बरोबर आहे, शांत असतो, तो सहजासहजी प्रभावी होत नाही. एखादा वाघ आहे, त्याचं पोट भरलेलं आहे, समाधानी आहे, त्याच्या समोरून जरी हाईन गेलं तो हा एकच काय बरी आहेस का असं म्हणतो, मग काय किरणी. तो जर आतुरत असेल तर, सगळे अर्धेच शिकारी खात असेल तर तो रोज शिकार करीत बसत, लवकर मगून जाईल का? कारण त्याचं सायकल 8 दिवसाचं आहे, 8 दिवसांनी एकदा खायचं आहे, 8 दिवस थांबून आराम झोपायचे, बसतं वा रिलॅक्स. जे प्राणी संग्रहालयामध्ये आपण जे बघतो त्यांना दररोज खाऊ घालायला एक छोटा पॅकेट त्यांना, पण जंगलामध्ये तो नॅचरली खात, एकदा खाल्लं की 8 दिवस त्याला टेन्शन. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं की समाधानी जर असाल तुम्ही तर तुमच्यासमोर पंचपक्वान्न जरी ठेवलेलं असेल तर काय वाटत नाही आपल्याला. जो पाववडा तळतो ना, त्याचा पाववडा एवढा प्रसिद्ध राहतो, एवढा प्रसिद्ध, त्याला विचारतो किती खातो रे,
तुमचं माझ्या नाकात तुमचा सारखा वासच बघितला असतो. खायची काही गरजच नाही, 24 तास खातच असतो. कित्येक महिने झाले त्यांनी खाल्लेलं नाही. कारण काय आला बघा त्याचा, कळलं तुम्हाला? आणि म्हणून तुम्ही त्याला म्हणले पावड्याची पार्टी करतो येतो का काय, तो दांडी बरी हो तुम्हाला, कळलं तुम्हाला? आणि म्हणून का, कारण त्यातून तो मुक्त आहे, त्याचा प्रभावच पडत नाही त्याच्यावर त्याचा. म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जीवनामध्ये कुठल्या गोष्टीमध्ये पूर्णपणे समाधानी तृप्त होईपर्यंत आपण त्या गोष्टीचा पिच्छा पुरवला पाहिजे. तिला अर्धवट तुम्ही जर सोडणार, एक तर मागे लागू नका, लागली तर अर्धवट सोडू नका. कुठली इच्छा जी आहे ती अर्धवट सोडू नका, ही पूर्ण का. भले त्यांनी तुमचं अख्खं वाटोळं, काय फरक नाही पडत. कमीत कमी तुमचा जन्म तर सार्थकी लागेल. रावण पण रावणच राहा, मध्येच राव व्हायचा प्रयत्न करू नका. तुम्ही रावण जरी राहिले ना आयुष्यभर तर शेवटी मुक्त व्हा. रावण मृत्यूनंतर काय झाला, मुक्त झाला. हां, महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण जीवनामध्ये सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचे की तुम्हाला जर खऱ्या अर्थाने मुक्त व्हायचं असेल, मुक्त का व्हायचे, स्वातंत्र्य त्याच्यामध्ये, बद्ध राहायचं की मुक्त राहायचं ह्याचं स्वातंत्र्य म्हणजे मुक्ती. कळलं का तुम्हाला? कल्पना करा बरं, आज तुम्हाला कोणते कपडे घालायचे याचं स्वातंत्र्य आहे की नाही, पण जेव्हा तुम्हाला सक्ती होईल की हेच कपडे घालायचे. आता जेलमध्ये गेल्या होती बघा, तिथे नेमकी हेच काढून घेता काय स्वातंत्र्य. तुम्ही काय घालायचं, घालायला देता काहीतरी, हे तरी नशीब आहे. अवघड आहे वापरस. अरे हे खायचं का ते नाही खायला देता, हां हे नशीब आहे. आणि म्हणजे तिथे तुमची चॉईस बीस नाही आहे का हेच खायला भेटलं पाहिजे तेच भेटलं. आणि म्हणून कारण तिथे बंधन आहे, काय आहे म्हणून जेलमधून सुटका, तिथून पळण्याचे सगळे प्रयत्न. तुम्ही आता अनेक बातम्या ऐकल्या असेल, जेलमधून काय झालं पळून. तसं स्वर्गातून कुणी पळून जात नाही. तुम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये राहायची सोय केली, ती पळून जाऊ. नाही रात्रीच तो ते रूम सोडून पळून घ्या 5 स्टार हॉटेल, असं तर पागल असेल. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला असं म्हणता, आम्हाला सुटका पाहिजे, कारण आम्ही बंधनात आहोत. आम्हाला खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आम्ही तृप्त होऊ तेव्हा आम्ही मुक्तीच्या मार्गाला जाऊ. आणि मुक्ती म्हणजे काय आहे, स्वातंत्र्य, बरोबर आहे ना? आणि मग स्वातंत्र्य पहिलं नाही आहे, मग पहिलं काय पाहिजे, तृप्ती. तृप्तीशिवाय तुमचं स्वातंत्र्य वेगळी आहे. अक्षरशः समाधानी पाहिजे, तुम्ही समाधानाने निर्णय घेतला पाहिजे. भावनेच्या आहारी जाऊन फार एक्साइटेड होऊन रागामध्ये किंवा दुःखामध्ये किंवा त्यागामध्ये एकदम असा वैतागून तुम्ही जेव्हा निर्णय घेता, ती कदापि तो निर्णय तुमचा योग्य नसतो. लक्षात, तो जो निर्णय आहे त्याच्याशी तुम्ही कधीही एकनिष्ठ नसता, राहतच नाही तुम्ही. आणि म्हणून आपण सर्वांनी जीवन जगत असताना तुम्हाला जर खरं वाटतंय की जीवनाची बागडोर आपल्या हातात असली पाहिजे, तर आपण कुठल्याही गोष्टीमध्ये तृप्ततेपर्यंत तिचा पिच्छा केला आणि प्रत्येक गोष्ट परिपूर्ण किंमत, त्या गोष्टीशी इमानदार राहिलं. नाही तर 2-2 कीर्तनाच्या तारखा धरायच्या, लय प्रसिद्ध झाली म्हणून, आणि एका दांडी मारायची. असं करता ना काही कीर्तन करता की नाही? कीर्तन करायचं, कलाकार बी करता. लवकर त्यांची कला संपून ते कलाकार होता. त्याच्यामुळे आपण कुठल्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये एकनिष्ठ राहिलं पाहिजे, प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि पूर्णपणे समर्पित झालं पाहिजे. एवढं जर केलं ना तुम्ही, तर तुम्ही तृप्त झाल्याशिवाय, आणि जर तुम्ही तृप्त जर असले, समाधानी असले, तर मुक्ती हा खरा तुमच्यासाठी अतिशय सुंदर असा मार्ग आहे.